कधी गाथा संघर्षाची, हो कधी गाथा संघर्षाची, कधी कथा कर्तृत्वाची, कधी गाथा संघर्षाची, कधी कथा कर्तृत्वाची, उजळती आठवणींच्या वाटा. असा हा उत्सव कट्टा, 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 असा हा उत्सव कट्टा. नमस्कार, मी मनोज आहेर. उत्सव कट्ट्यावर आज आपण संवेदनशील बाल कवितांची अनुभूती घेणार आहोत. बालमन फक्त निरागस नसतं, त्यात आकांत असतो, प्रेरणा असते, जिद्द असते आणि आशावाद ठासून भरलेला असतो. हे समजून घेण्यासाठी संवेदनशील कवीची दृष्टी मात्र लागते. कवी आणि शिक्षक जेव्हा एकत्र येतात तेव्हा बालमनातील असे अनेक पैलू त्यांच्या नजरेस पडू शकतात, ते त्याला न्याय देऊ शकतात. हाडाचे शिक्षक असलेले आणि 2 कविता संग्रहांमुळे समाजातील जनमानसापर्यंत पोहोचलेले कविवर्य राजेंद्र सोमवंशी सर आज उत्सव कट्ट्यावर आपल्या सोबत आहेत. आषाढ प्रथम दिन अर्थात महाकवी कालिदासांची स्मृती जपताना सोमवंशी सरांशी साधलेला हा संवाद म्हणजे कवितेची अखंड मैफिलच. सोमवंशी सर नमस्कार. नमस्कार. उत्सव कट्ट्यावर आपलं हार्दिक स्वागत. मनापासून आभार आपल्या सर्वांचे. सर, नुकताच आषाढ महिना सुरू झाला आणि कोसळत्या धारांसोबत आषाढ महिना जेव्हा सुरू होतो तेव्हा त्याचा प्रथम दिवस हा महाकवी कालिदासाचा स्मृती दिन म्हणून देशभर साजरा होत असतो. आणि अशा वेळी आपसुकच कवितांची आठवण होते आणि कविता म्हटल्यानंतर जेव्हा कवी लोक समोर येतात त्यामध्ये राजेंद्र सोमवंशी हे नाव आम्हा सर्वांचं परिचित. त्यांच्या कवितांचा अनेक श्रोत्यांनी आस्वाद घेतलेला. आज त्याच पार्श्वभूमीवर तुमच्याशी संवाद साधण्याचा योग आलाय. सर, आषाढातल्या सरींसारखा किंवा धारांसारखा कवितेशीही रसिकांचं जे नातं असतं ते जोडलेलं असतं, त्यांना चिंब करणारं असतं. परंतु राजेंद्र सोमवंशी नावाच्या माणसाच्या आयुष्यात कवितेचा पहिला प्रवेश नेमका कसा आणि कधी झाला त्याबद्दल जरा आम्हाला सांगा ना. सगळ्यांना प्रथमतः नमस्कार उत्सव स्वराला. आणि तुम्ही प्रश्नाचं खरं तर असं निश्चित उत्तर नाही, परंतु महाविद्यालयीन जीवनामध्ये आपण जेव्हा सुरुवात करतो कुठलं तरी, मी एक मराठी विषयाचा विद्यार्थी आहे. अच्छा. हा हा. आणि त्यामुळे निश्चितच मला माझ्या बालपणामध्ये माझ्या शिक्षकांनी जी कवितेची गोडी लावली, ज्या लयीमध्ये कविता शिकवल्या, ज्या गाऊन कविता म्हणून दाखवल्या, त्यामुळे आपसुकच त्या कवितेचा नाद मला लागला, त्या कवितेची गोडी मला लागली. माझे आजोबा जे होते ते उत्तम अशा प्रकारची कोडी मला सांगायचे, ते लयीमध्ये सांगायचे. अच्छा. त्या आजोबांची पण मला जास्त जवळीक होती. आजोबांनी मला गाणी गोष्टी खूप शिकवल्या. त्यांचं खूप छान होतं गाणी गोष्टींच्या बाबतीमध्ये. तर हळूहळू मग तोच संस्कार पुढे येऊन मी महाविद्यालयामध्ये आपल्याला त्या वयाला साजेशा ज्या कविता असतात त्या कवितांचा बऱ्यापैकी लेखन केलं. परंतु माझा खरा जो प्रवास सुरू झाला तो गेल्या 20 वर्षापूर्वी. अच्छा. मी माझ्या शाळेमध्ये छोटे छोटे चारोळ्या लिहायचो. त्या कवितेच्या मधल्या काळामध्ये जरा प्रापंचिक याच्यामध्ये थोडासा कालावधी गेला, परंतु नंतर मी लिहायला सुरुवात केली. तर आमचे मुख्याध्यापक होते कर्वे सर नावाचे, शिरा कर्वे. ते अत्यंत अभ्यासू होते आणि त्यांचं इंग्रजी लिटरेचर आणि मराठी ज्ञानेश्वरी असेल, गाथा असेल याचा अभ्यास होता प्रचंड. त्यांनी मला सांगितलं की तू जे लिहितोस ते आता कागदावर लिहू नकोस, तर तू एखादी टिपणाची वही कर आणि तुझ्या कवितांना सुरुवात कर. आणि मग मी हळूहळू तो प्रवास सुरू झाला. माझे ज्येष्ठ कवी मित्र आहेत, विवेक उगलमुगले सर असतील, आलुसकर सर असतील, या सगळ्यांनी मला सांगितलं की सर तुमच्या कवितेमध्ये स्पार्क आहे, उत्स्फूर्तता आहे आणि मग तुम्ही ही कविता
आता वाढवली पाहिजे. वाढवली. आणि मग मी मुळातच शाळेत असल्यामुळे मुलांशी माझं नातं जास्त घट्ट आहे. बरोबर बरोबर. मग विद्यार्थ्यांशी नातं असल्यामुळे मला बाल साहित्याची जास्त आवड निर्माण झाली. आणि बाल साहित्याची माझी जी आवड आहे ती मग त्या बाल कवितांमध्ये बालगीतांमध्ये खूप रमत गेलो. आणि जसं मोठ्यांसाठी कविता लिहिल्या तसं लहानांसाठी कवितेचा प्रवास अजून सुरू झाला. आणि म्हणजे सर संस्कार किंवा वातावरण एक बॅकग्राऊंड लागतं कुठलीही गोष्ट तयार व्हायला. ती तुम्हाला खऱ्या अर्थाने मिळाली सुरुवातीपासून, एक पायाभरणी झाली. आणि दुग्ध शर्करा योग असा की साहित्यिकाला किंवा कलाकाराला जर शिक्षकी पेशा मिळाला तर खरोखर तो योग चांगला असतो, असं दुर्मिळ घडतं. आणि विद्यार्थ्यांनाही तो दुहेरी फायदा असतो, हाडाचा शिक्षक आणि सोबतीला साहित्यिक किंवा कलावंत. तर खूप काही मिळतं विद्यार्थ्यांना आणि त्यामुळे तुम्हालाही चालना मिळाली नक्कीच. सर, अगदी सुरुवातीच्या काळात तुम्ही जेव्हा कविता केल्या तेव्हा तुम्हाला स्तुती मिळायला लागली, प्रोत्साहन मिळायला लागलं की तुम्ही कविता करू शकतात. तर अशा सुरुवातीच्या काळातली एखादी कविता आम्हाला ऐकवा ना आमच्या श्रोत्यांसाठी. सुरुवातीच्या काळातली मी एक ज्या कवितेला माझ्या पहिल्या कवितेला जो पुरस्कार मिळाला होता तो शेतकऱ्याच्या कवितेला मिळालेला होता. कारण मी पण शेतकऱ्याचा मुलगा असल्यामुळे, शेतकऱ्याचा लेख असल्यामुळे शेती मातीच्या कवितांशी नातं जास्त घट्ट आहे. ती त्या कविता, ती गाणी त्या सगळ्या भिनलेल्या आहेत. त्यामुळे त्या कवितेनं मी थोडस ऐकवतो ती कविता तुम्हाला. हो सर. ज्या कवितेला माझ्या राज्यस्तराचा दुसरा पुरस्कार मिळाला होता. एकच मिनिट. आणि त्या कवितेनंच खरं माझ्यामध्ये आणखीन ऊर्जा निर्माण केली. बरोबर. आणि मग कविता वाढत गेली, कवितेला सुंदरता मिळत गेली आणि आनंद घेत गेली कविता मला. हो हो नक्कीच. तीच कविता मी तुम्हाला ऐकवतो. कविता अशी आहे की आमच्याकडे आम्ही ऊस पिकवणारे शेतकरी आहोत. आमचं ऊसाचं क्षेत्र आहे. त्यामुळे तिथे जी ऊसतोड करायला येणारी माणसं आहेत ती सगळी विदर्भ मराठवाड्यातली असतात. आणि ते आपलं एक जण घरी ठेवतात आणि अख्खं कुटुंब त्या गाडीवर त्यांचे येतं. विंचवाचं बिराड जसं पाठीवर असतं तसं त्यांचं संपूर्ण कुटुंब त्या गाडीवर येत असतं. बैलगाडी आणि त्यांचा जो तांडा असतो 50 गाड्यांचा, तो तांडा एक दिवस माझ्या शाळेसमोर थांबला होता. आणि त्याच्यातच मला त्यांचं एकूण सगळं जीवन त्या या तांड्यामधून बघायला मिळालं. आणि मग मला वाटलं की किती माणूस जीवन जगण्यासाठी माणसाचा कोणकोणत्या टप्प्यावर संघर्ष सुरू असतो. बरोबर. आणि तरी सुद्धा तो एवढ्या कष्टातूनही तो आनंदी कसा राहू शकतो, तर ते मला अनुभवायला किंवा बघायला मिळालं ते त्या ऊसतोड मजुरांमध्ये. आणि म्हणून मग ही कविता साकारली गेली म्हणा, आली म्हणा. देवा कसा रे मांडला असा संसाराचा खेळ, जोळी बांधली गाडीला झोप घेई तान बाळ. देवा कसा रे मांडला असा संसाराचा खेळ, जोळी बांधली गाडीला झोप घेई तान बाळ. घरधनी न राबते गड्या संग ही शेतात, घरधनी न राबते गड्या संग ही शेतात. गोड उसाची पाती पेरी जखम हातात, गोड उसाची पाती पेरी जखम हातात. नाही दुःख न खूपन लाल वाहे भळ भळ. देवा कसा रे मांडला असा संसाराचा खेळ, जोळी बांधली गाडीला झोप घेई तान बाळ. 3 दगडाची चूल वर आभाळाचं छत, 3 दगडाची चूल वर आभाळाचं छत. उभ्या जन्माचं गाऱ्हाण कसं अवघड नाथ, उभ्या जन्माचं गाऱ्हाण कसं अवघड नाथ.
बंडी घातली अंगात संग फाटकी वाकळ देवा कसा रे मांडला असा संसाराचा खेळ झोळी बांधली गाडीला झोप घेई तान बाळ गोळा तांबूस बुडाला जशी डोंगराला आग गोळा तांबूस बुडाला जशी डोंगराला आग डोळा झाकता लागतो दुःख जाई सार माग डोळा झाकता लागतो दुःख जाई सार माग येता सय ही घरची वाहे आसवांची माळ देवा कसा रे मांडला असा संसाराचा खेळ झोळी बांधली गाडीला झोप घेई तान बाळ. अशा प्रकारची ती कविता होती ज्याच्यामध्ये त्यांचं आयुष्य आहे. सर, इतकं जळजळीत वास्तव कवी जेव्हा मांडतो तेव्हा समाजातलं एक अत्यंत वेदनादायी चित्र किंवा संघर्षमय चित्र हे समाजापुढे येत असतं आणि हे काम साहित्यिकच उत्तम पद्धतीने कमी शब्दात करू शकतो. हीच कवीची खरी ताकद असते. सर, शैक्षणिक क्षेत्राबद्दल मला जास्त उत्सुकता आहे. कदाचित मी देखील त्या क्षेत्रातला असल्यामुळे असेल, परंतु कवितांचा बालमनावर, विद्यार्थी दशेवर अधिक परिणाम होतो. तर याचा अनुभव तुम्हाला कसा आलाय आणि विशेषतः त्यासाठी काय तुम्हाला करावं लागलं किंवा केलं? कविता सुचल्या असतील तुम्हाला, मुलांकडून तुम्ही कविता म्हणवून घेतल्या असतील. कसा अनुभव होता मुलांशी कवितेच्या बाबतीत? खरं ना, हे जे सगळं विश्व झालं मला बाल साहित्याचं जे मिळालं ते सगळं या विद्यार्थ्यांनीच दिलंय असं मला म्हणावं लागेल. माझ्या दोन्ही मुली ज्या आहेत त्या लहान होत्या त्यांनी, आणि मी ज्या शाळेमध्ये मी शिकवलं, मग ती सोनेवाडी माध्यमिक विद्यालय असेल, माझं निफाड इंग्लिश स्कूल असेल, माझं वायडी बिटको असेल, डीडी बिटको असेल, या शाळांमधून आणि ज्या ज्या शाळांमध्ये मी गेलो कवितांच्या कार्यक्रमाला त्या सगळ्या मुलांनी मला या कविता दिलेल्या आहेत. कवितेचं अंग किंवा कविता शोधून मिळते. कविता सहज आपल्याला काहीतरी, मुलं आपल्याला काहीतरी कविता देऊन जातात, मुलं काहीतरी वेगळं असं सहज देऊन जातात आणि आपली त्याची कविता होते. तो अनुभव खूप वेळा आला. आणि सगळ्यात महत्वाचं, जसं माझ्या बालमनावर माझ्या गुरुजींनी, माझ्या बाईंनी संस्कार केला आणि ती कविता मला आवडायला लागली म्हणा, माझ्यामध्ये रुजली म्हणा, तसंच मला माझ्या मुलांकडनं व्हावं असं वाटायचं. आणि म्हणून मी मुलांवर छान छान छोटे छोटे प्रयोग केले. त्यांना कवितेचं जे काही शिबिर आहे ते कवितेचं शिबिर मी घेतलं मुलांसाठी, कविता लेखनाचं. त्यानंतर माझं अक्षर माझी कविता म्हणून, त्यानंतर माझा एक उपक्रम मी घेतो असतो जे गेल्या 5-6 वर्षापासून, थेट भेट कवींशी नावाचा, जो थेट आता जसं तुम्ही मोबाईलवर माझी मुलाखत घेता स्पीकर आणि माईक वर मोबाईलवर मी त्यांचा संपर्क करतो आणि थेट पुस्तकातले कवी, पाठ्यपुस्तकातले किंवा लेखक यांच्याशी थेट मुलींचं बोलणं करतो, त्यांचा संवाद साधतो. त्यामुळे मुलांना तो जो काही आनंद मिळतो ना तो फार अवर्णनीय असतो, शब्दात आपण सांगू नाही शकत. त्यांना थेट पुस्तकातला कवी भेटतो म्हणजे ते इतके उड्या मारतात, अरे बापरे पुस्तकातला कवी आपल्याला भेटू शकतो, ही कल्पनाच त्यांच्या मनाला खूप आनंद देऊन जाते. आणि त्याच्यामुळे भाषेचा म्हणा, साहित्याचा म्हणा, ती जी गोडी आहे साहित्याची, भाषेची, ती त्यांच्यामध्ये प्रचंड निर्माण होते. आणि मग आपल्याला असा कवी, इतका सुंदर साहित्यिक मिळाला, त्याच्यामध्ये त्यांच्यामध्ये वाचनाची आवड निर्माण होते, लेखनाची आवड निर्माण होते. याच्यामध्ये मी छान छान कवींची त्यांच्या गप्पा माझ्या विद्यार्थिनींची करून दिलेल्या. अगदी प्राध्यापक प्रशांत मोरे असतील, त्यांनी कविता ऐकवलेल्या आहेत. अगदी अकोल्याचे प्रशांत असणारे असतील, पाठ्यपुस्तकात ज्यांची 5वीला आणि 9वीला कविता आहे तुकाराम धांडे, त्यांची कविता असेल. प्राध्यापक ऐश्वर्या पाटेकर ज्यांना साहित्य अकादमी पुरस्कार आहे त्यांची, प्रशांत केंद्रे सर असतील, मालुसकर सर असतील, राज शेळके सर असतील, अरुण इंगळे सर असतील, जे आता आमचे आदर्श होते, आमचे मार्गदर्शक होते, ते
कमलाकराबा देसले असतील, या सगळ्यांच्या कविता मी मुलींना ऐकवल्या थेट लाईव्ह. त्याच्यामुळे तो जो काही आनंद आहे साहित्यिक भेटण्याचा, जो माझ्या आयुष्यामध्ये माझ्या बालपणात कदाचित त्यावेळेसची सुविधा नव्हती, त्यामुळे मिळाला नाही. त्याचं एक सुंदर उदाहरण सांगतो की कविता कशी भेटते आपल्याला. मी माझी मुलगी छोटी 2 नंबरची मुलगी जी आहे देवश्री, ती लहान होती आणि तिला मी सोडवायला, ती कदाचित 1ली-2रीला असेल, तिला मी सोडवायला खाली रिक्षात बसवायला आलो. असाच जून जुलैचा महिना तुमचा असेल कदाचित, आणि पावसाचे ढग, पांढरे ढग जे होते ते पांढरे ढग वाहत होते, अगदी पूर्वेकडे ते घेऊन जात असतील, पूर्वेकडे वाहत होते. आणि अचानक तिचं दप्तर घेत असताना तिचं लक्ष गेलं वरती आणि ती म्हणाली, बाबा हा ढग बघा मागचा कसा पुढच्या ढगाला पकडतोय म्हणून. बघा ते कशी पकडापकडी खेळतायत, छान आहे ना त्या ढगाला, तो सापडत नाहीये, तो पकडायचा प्रयत्न करतो. गंमत अशी झाली की ती रिक्षात बसली, रिक्षा आली, रिक्षात बसली, ती शाळेत गेली, पण जाता जाता मला एक कविता देऊन गेली. आणि मग मी ती कविता घरी गेलो, मग मला तो विषय इतका सुंदर मिळाला आणि मग मी लिहिलं. त्याचे 4 ओळी ऐकवतो. हो नक्की. बघ 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 आकाशात बघ, एका मागे एक कसे पळतात ढग. बघ 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 आकाशात बघ, एका मागे एक कसे पळतात ढग. ढगाच्या वाऱ्याच्या पाठीवर टुनकन बसून, गालातल्या गालात खुदकन हसून. वाऱ्याच्या पाठीवर टुनकन बसून, गालातल्या गालात खुदकन हसून. बघायचे म्हणती आम्हा सगळं जग. बघ 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 आकाशात बघ, एका मागे एक कसे पळतात ढग. बघ 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 आकाशात बघ. अशी गंमत असते कवितेची. चालता चालता लहान मुलं कवितेला विषय देऊन जातात आणि कविता जन्माला येते. सर, हे छान उदाहरण दिलं तुम्ही. खरं तर हाच प्रश्न मी विचारणार होतो की मुलांनी तुम्हाला कविता दिली का, आणि तुम्ही तो विषय स्वतःहून घेतलात आणि सांगितलं. तर कविता गेली 20 वर्ष तुमची सोबत करते. कवितेने कवीला खूप काही दिलेलं असतं आणि ही खरं तर कवितेला खूप काही दिलेलं असतं. हे नातं अंतरंगातलं नातं असतं, जे शब्दात खरं तर मांडता येत नाही. कविता शब्दात मांडता येते पण नातं नाही मांडता येत. पण कविता संग्रह प्रकाशित करून कवी आपल्या मनातलं फार मोठं विश्व समाजासमोर ठेवत असतो आणि प्रत्येक लिहिणाऱ्याची इच्छा असते की माझं लिखाण हे समाजापर्यंत पोहोचावं. तर तुमचा जो कविता संग्रह प्रकाशित झाला, तर त्या वाटचालीबद्दल आम्हाला सांगा ना. माझा पहिला कविता संग्रह 2009ला आला, ज्याचं नाव गम्माडी गंमत आहे. त्याची जन्मकथा अशी आहे की मी बालकविता खूप लिहिल्या आणि मग मला बऱ्याच मित्रांनी सांगितलं की सर तुमचा आता बालकाव्य संग्रह तरी यायला हवा. आणि मग उगल मुगले सर असतील, मालुसकर सर असतील, या सगळ्यांनी सांगितलं की सर आता मग मी तो सकाळकडे दिला, टाईप केला आणि त्याच्यामध्ये त्यातल्या बऱ्याचशा कविता माझे जे आमचे जे निफाडचे, ज्यांना आम्ही आमच्या निफाडचे साने गुरुजी म्हणायचो, ते बाह्य स्वातंत्र्य सेनानी बाह्य परीड गुरुजी, राष्ट्र सेवा दलाचे जे महामंत्री होते, ज्यांनी साने गुरुजींबरोबर आपलं आयुष्य बऱ्याच व्यतीत केलं, बाबा आमट्यांबरोबर आपला सहवास दिलेला होता. तर या त्यांच्याबरोबर मला खूप राहायला मिळालं. ते जेव्हा निफाडला यायचे तेव्हा मला निरोप असायचा की गुरुजींनी सर तुम्हाला बोलावलं, आणि मग त्यांच्याशी खूप गप्पा व्हायच्या. ते भारतभर भ्रमण करत असायचे. अगदी चंबलच्या खोऱ्यात जाऊन डाकूंना समजावून अनेक कुटुंब त्यांनी डाकूंची पुन्हा माणसांमध्ये आणलेली आहेत. अशी उदाहरणं आहेत. बाबा आमटेंच्या आनंदवनात जाऊन महिना त्यांनी तिथे शिबिरांमध्ये सहभाग नोंदवलेला आहे. अशा बाह्यपरीड गुरुजींचा आदर्श मला कायम, त्यांचं कायम मला गेलो की मला सर तुमच्या आता कविता ऐकवा, मला त्यांना ऐकवायला मिळायचं. आणि मग त्या कवितांचा संग्रह झाला आणि मग तो बाह्यपरीड गुरुजींनीच मग मी त्यांना सांगितलं की आता मी सगळ्या कविता संग्रह केलेला आहे आणि मला तुमच्या हस्ते तो प्रकाशित करायचा आहे. त्यांना इतका आनंद झाला की म्हणाले की सगळेजण मोठ्यांसाठीच लिहितात, मुलांसाठी कोणीतरी लिहिणार आहे हे मला बघून खूप आनंद वाटला. आणि तुमच्या कविता मी आतापर्यंत ऐकत आलोय. तुमच्यामध्ये मला छान सगळ्या बालसाहित्यिक दिसतो आहे. आणि मग त्यांनी बऱ्याच मोठ्या मोठ्या बालसाहित्यिकांचं, गीतकारांच्या सोबत माझी तुलना केली. मला फार बरं वाटलं, कौतुक केलं, पाठीवर त्यांची शाबासकी. आणि परीड गुरुजींची शाबासकी मिळणं हे खूप कमी लोकांच्या नशिबात आजच्या पिढीत तरी. अगदी त्याचा नशीबवान आहे. मी FY ला असताना मला साने गुरुजी कथामालेचा पुरस्कार मिळाला, तो परीड गुरुजींच्या हस्तेच मिळाला होता धुळ्याला. वा वा वा, क्या बात.
त्यामुळे आपण मस्त, दोघं मस्त. एका अर्थाने त्यांचे शिष्य आहोत. आणि अगदी अगदी या गोष्टीचा मला खूप आनंद झाला. पहिला कविता संग्रह, तोही बाल कविता संग्रह, आणि योग्य व्यक्ती परीट गुरुजी म्हणजे हो 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 आपल्या म्हणजे त्या पिढीतले. हो. आणि साने गुरुजींचं जे असायचं की हा ते सतत मला असं म्हणायचे की तुम्ही सगळेजण जे आहात ना ती साने गुरुजींच्या भाषेमध्ये सगळी साने गुरुजींची धडपडणारी मुलं आहात. आणि Yes, मला तुमच्यामध्ये ते दिसतं आहे. दिसतं. ते त्यांचं बोलणं म्हणजे इतकं उगवतं. आणि आम्हाला म्हणूनच आम्ही त्यांना निफाडचे साने गुरुजी असे म्हणायचो. आणि मग सगळे आता हा. किती कविता संग्रह प्रकाशित झाले सर? आता माझा दुसरा कविता संग्रह आला राजमाता जिजाऊंच्या जयंतीच्या दिवशी 12 जानेवारीला. त्या दिवशी स्वामी विवेकानंदांची जयंती असते. बरोबर. आणि बाल साहित्यातलाच दुसरा संग्रह आला ज्याचं नाव आहे माणसाच्या आयुष्यामध्ये प्रत्येक टप्प्यावर त्याला एक नवं गाणं सापडत असतं. तर मुलांच्या आयुष्यामध्ये प्रत्येक वयोगटामध्ये त्याला एक नवीन जगण्याची उर्मी देणारं नवीन काहीतरी देणारं एक गाणं सापडत असतं. आणि म्हणून माझ्या बालकवितांपेक्षा माझी बालगीतं सगळ्यांना खूप आवडतात. त्यामुळं कविता संग्रहाचं नाव प्रशांत केंदळे यांनी सुचवलं. आणि हा कविता संग्रह त्या राजेंद्र उगले आणि प्रशांत केंदळेच्या मेहनतीनेच आला. जो चपराक प्रकाशनाचे जे घनश्याम पाटील आहेत त्यांनी इतका सुंदर तो केला. म्हणजे मी खरं तर चपराक प्रकाशन आणि घनश्याम पाटलांचे मनापासून धन्यवाद माने. इतका सुंदर काव्यसंग्रह महाराष्ट्रामध्ये कदाचित या वर्षातला माझाच असेल. आम्हाला त्याचं मुखपृष्ठ हो आणि त्याचं नाव मी ठेवलं गीत नवे गाऊ. वा, छान. खरोखर नवं गीत प्रत्येकाने प्रत्येक टप्प्यावर गावं आणि ते गुणगुणल्याशिवाय नवं जगणं जगता येत नाही. तर त्यातलं एक जगणं आम्हाला आमच्यापर्यंत पोहोचवा. एक कविता, एक गाणं. मी कविता म्हणणार नाही, गाणंच म्हणेल. तर ते पोहोचवा. आणि कर्मधर्म संयोगाने तुमच्यासारख्या सगळ्या मित्रांच्या मदतीने म्हणा किंवा त्या विद्यार्थ्यांच्या, शिक्षकांच्या, पालकांच्या सहकार्य म्हणा की माझी जी पहिली आवृत्ती आहे ती केवळ 11 दिवसामध्ये संपली. क्या बात. वा वा, छान. 11 दिवसामध्ये 1100 पुस्तकं माझी संपलेली आहेत. अभिनंदन. आणि दुसऱ्या आवृत्तीची तयारी चालली आहे. ते दुसरी आवृत्ती कदाचित येण्याची शक्यता आहे. तर त्यातलं एक छानसं जे आहे ते मी ऐकवतो लहान मुलांसाठी. जी प्रार्थनाच आहे ती जी त्याच्यातली अनेक बालगीतं आणि बालकविता आहेत ना. या आपल्या महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक मंडळाचं जे किशोर नावाचं मासिक आहे त्याच्यामध्ये छापून आलेले आहेत. जवळजवळ 8 ते 10 कविता त्याच्यातल्या आहेत. आणि त्याच्यासाठी मी खरं तर माझं म्हणजे खरंच मी त्यांचे ऋणी आहे. जे केंद्रे आहेत, किरण केंद्रे संपादक आहेत त्याचे, ते फारच म्हणजे त्यांना इतक्या कविता जोखून कशा त्या खूप संवेदनशील आहेत. ते खूप संवेदनशील माणूस आहे. आणि म्हणजे त्या माणसाने मला त्या अजून मी समक्ष भेटलेलो नाही त्यांना, पण मला त्या माणसाबद्दल इतकं कौतुक ऐकायला मिळालं की इतकं सजग आणि कवितेची जाण असलेला, साहित्याची जाण असलेला माणूस. त्याने 7-8 कविता माझ्या समोरासमोर भेट नाही, काही नाही, त्या कविता खूप आल्या. आणि खरंच किरण केंद्र सरांचे आणि विशेषतः किशोर मासिकाचे, ज्या किशोर मासिकामुळे महाराष्ट्रामध्ये मला लहान लहान मुलांचे फोन आले. जवळजवळ एक कविता जर आली तर कमीत कमी 100 मुलांचे, 100 पालकांचे फोन मला यायचे. बरोबर. इतकं सुंदर अनुभव तो आहे माझा. त्यातली एक कविता ऐकवतोय मी. आता ही कविता पण खरं तर बालकवितामध्ये, बाल साहित्यामध्ये मला एका चित्रकाराने असं सांगितलं, मी जेव्हा त्याला याच्यावर चित्र काढायला लावलं तेव्हा, की बालकवितेत कुठे शेतकरी असतो का, बालकवितेत कुठं दुःख असतं का. मला त्याचं विशेष वाटलं की एक कलावंत माणूस असं म्हणू शकतो, वयाच्या कुठल्याही टप्प्यावर माणसाच्या आयुष्यामध्ये आनंदही मिळू शकतो आणि वेदनाही मिळू शकतो. नक्कीच नक्कीच. आणि अनेक मुलं, मी आता बालसुधारगृहामधली बालकाश्रम जो आहे इथला आरकेवरचा, त्याच्यातल्या जवळजवळ 20 ते 25 मुली माझ्या शाळेमध्ये आहेत. बरोबर. त्यांच्या वेदना मी जाणतो. तशाच प्रकारे आधार आश्रम जो आहे, त्याचप्रमाणे आधार तीर्थ आश्रम म्हणून जो शेतकऱ्यांच्या मुलांचा आहे, आई वडील ज्यांनी आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या मुलांचा आधार आश्रम त्र्यंबक रोडला आहे. या मुलांचं दुःख कवितेमध्ये कधीच आलं नाही. कविता फक्त छान गुलाब फुलांची कविता, मुलांची कविता. मला वाटलं की ही वेदना सुद्धा बालकवितेत आली पाहिजे आणि म्हणून माझ्या बालसाहित्यातली ही कविता मी त्या मुलांसाठी अर्पण केलेली आहे. त्या मुलांच्या वेदनेशी जोडलेली कविता, त्यांना बळ देणारी कविता. जातील संपुनी दुःखे हा सूर्याने पाहू, जातील संपुनी दुःखे हा सूर्य नव्याने पाहू,
आधार आमचा तुम्ही दादा, फास नका हो घेऊ, फास नका हो घेऊ. काळजी करायची हंबरणाऱ्या गायीची, काळजी करायची हंबरणाऱ्या गायीची. धीराचे आजी आजोबा सोबतीस त्यांच्या राहू. आधार आमचा तुम्ही दादा, फास नका हो घेऊ. आधार आमचा तुम्ही दादा, फास नका हो घेऊ. येईल दिवाळी आता, गोडाच्या होतील भाता. येईल दिवाळी आता, गोडाच्या होतील भाता. तरी जुनेच कपडे घालू, मज नको फटाके खाऊ. तरी जुनेच कपडे घालू, मज नको फटाके खाऊ. आधार आमचा तुम्ही दादा, फास नका हो घेऊ. आधार आमचा तुम्ही दादा, फास नका हो घेऊ. मी शिवले दप्तराला, फाटक्याच पुस्तकाला. मी शिवले दप्तराला, फाटक्याच पुस्तकाला. जरी वाट आमची खडतर, पण शिकून मोठे होऊ. जरी वाट आमची खडतर, पण शिकून मोठे होऊ. आधार आमचा तुम्ही दादा, फास नका हो घेऊ. आधार आमचा तुम्ही दादा, फास नका हो घेऊ. ही पहाड दुःखे झेलू, कष्टाचा डोंगर पेलू. ही पहाड झेलू, कष्टाचा डोंगर पेलू. काळाच्या छाताडावरती पाय आमचा रोऊ. काळाच्या छाताडावरती पाय आमचा रोऊ. आधार आमचा तुम्ही दादा, फास नका हो घेऊ. आधार आमचा तुम्ही दादा, फास नका हो घेऊ. ठेवूया थोडी हिम्मत, अन जगास दाऊ किंमत. ठेवूया थोडी हिम्मत, अन जगास दाऊ किंमत. आयुष्य असे मोलाचे, नका उगाच उधळून देऊ. आयुष्य असे मोलाचे, नका उगाच उधळून देऊ. आधार आमचा तुम्ही दादा, फास नका हो घेऊ. जातील संपुनी दुःखे, हा सूर्य नव्याने पाहू. जातील संपुनी दुःखे, हा सूर्य नव्याने पाहू. आधार आमचा तुम्ही दादा, फास नका हो घेऊ. फास नका हो घेऊ. फास नका हो घेऊ. क्या बात आहे सर. खरं तर ही कविता म्हणजे बालमनातला आक्रोश आहे, बालमनातला आशावाद आहे, बालमनातली प्रेरणा आहे आणि बालमनातलं तत्वज्ञान आहे. बालमन खूप काही सांगतं. आपण फक्त बालमन निरागस असतं, एका शब्दावरती त्याची वासलात लावतो. परंतु बालमनात खूप काही असतं आणि ते फक्त एक कवी टिपू शकतो. आणि तो कवी शिक्षक असावा लागतो, हाडाचा शिक्षक. तर खूप मी अगदी म्हणजे निशब्द झालेलो आहे खरं तर ही कविता ऐकल्यानंतर. आणि तुमच्यासारख्या कवीची आणि त्यातही कवी असलेल्या शिक्षकाची या समाजाला गरज आहे. साने गुरुजी गुरुजी होऊ शकले ते याचमुळे की त्यांच्याकडे लेखणी होती आणि तीच प्रतिमा तुमच्या अंतरस्थ आम्हाला दिसते आहे. नक्कीच तुमच्या हाताखालचा प्रत्येक विद्यार्थी हा घडेल, धडपडणारं मूल बनेल यात शंका नाही. सर, शेवटचा आणि महत्वाचा प्रश्न विचारतो. शेवटचे 2 छोटे छोटे प्रश्न आहेत. कविता लिहित असताना शाबासकी तर मिळतेच, सन्मानाचे काही क्षण असतात, ते टिपावेच लागतात कारण ते क्षण माणसाला प्रेरणा देतात. तर त्यावर एक दृष्टिक्षेप टाका. खर तर पुरस्कार म्हणा, बक्षीस म्हणा, ही गोष्ट कौतुकासाठी नाही तर ती नवीन लिखाणासाठी, नवीन लेखनासाठीची प्रेरणा असते. आपल्याला आपलं बळ वाढत असतं की मी जे लिहितो आहे ते समाजाला भावतं आहे, मी जे लिहितो आहे ते समाजातलं चित्र मांडतो आहे. कारण साहित्य हा समाजाचा आरसा असावा असं म्हटलं जातं. आणि समाजामधली जी सुखदुःख आहे ती वयोगट नाही, ती लहान मुलांची असतील, ती मोठ्या माणसांची असतील, ती समाजातले प्रश्न असतील, हे जर आपल्या साहित्यात आले तर मला वाटतं हे समाजाच्या दृष्टीनं
समाज सक्षम होण्याच्या दृष्टीनं आणि समाज बळकट होण्याच्या दृष्टीनं, समाज सुदृढ होण्याच्या दृष्टीनं गरजेचं असतं. आणि म्हणून आपलं साहित्य हे आपला अर्थ असतं, ते साहित्य समाजाचा प्रतिबिंब आपल्या साहित्यात उमटणं हे जास्त गरजेचं आहे. आणि म्हणून आपण ज्या समाजामध्ये जगतो, ज्या समाजामध्ये राहतो, वाढतो, त्या समाजाचं काहीतरी आपण देणं लागत असतो. आणि ते परतफेड करण्याची जी संधी असते ती साहित्यिकाला या निमित्तानं मिळत असते. आणि त्यामुळे बाल साहित्यामध्येही तीच संधी मिळत गेलेली आहे. आणि म्हणून मला वाटतं मला मिळालेले पुरस्कार, आता मला सावनाचा आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाला, ज्याच्यासाठी बरीच लोक धडपड करतात. मी पहिल्यांदाच टाकला आणि 700 लोकांचे प्रस्ताव आले असे त्यांनी सांगितलं होतं. 20 लोकांना 22 लोकांना दिलं आणि त्याच्यामध्ये तुम्ही आहात. मला आनंद या गोष्टीचा वाटला की मी ज्या मुलांसाठी लिहितो त्यांचा हा पुरस्कार आहे, ज्या वेदनेसाठी मी लिहितो, ज्या समाजासाठी लिहितो, समाजातलं दुःख मांडतो, त्या दुःखावर फुंकर घालणारा हा पुरस्कार आहे. आणि म्हणून हा पुरस्कार मी त्याही वेळेस माझ्या विद्यार्थ्यांना, पालकांना आणि माझ्या समाजातील घटकांना मी तो अर्पण केलेला होता. तर ही गंमत असते. पुरस्कार ही प्रेरणा देणारी गोष्ट आहे आणि त्या प्रेरणा देणाऱ्या गोष्टीमुळेच आपण आपलं लिहिण्याचं बळ वाढत असतं असं मला वाटतं. बरोबर. आणि जबाबदारी वाढत असते. एक पुरस्कार मिळाला की थांबायचं नाही, हा एक सिग्नल असतो पुढचं सुरू करायचं. सर, शेवटचा आणि महत्वाचा प्रश्न, तुम्ही शिक्षक आहात आणि कवी आहात. जर पालकांना आपल्या मुलामध्ये साहित्यिक गुण यावेत किंवा एक काव्य प्रतिभा त्याच्याकडे आहे आणि ती विकसित व्हावी असं वाटत असेल तर पालकांनी काय करावं मुलासाठी? सगळ्यात महत्वाचं आहे की मुलांमध्ये सगळ्यात महत्वाचं वाचनाची दृष्टी ही जागृत केली पाहिजे. मुलांना वेगवेगळ्या ठिकाणी म्हणजे श्रवण, वाचन या दोन गोष्टी माणसाला लेखनासाठी प्रेरणा देत असतात. बरोबर. जसं श्रवण, वाचन, निरीक्षण आणि जाणीवा या ज्या गोष्टी आहेत या जर माणसामध्ये निर्माण केल्या, माणसामध्ये त्याची आसक्ती वाढवली तर त्याचं लेखन आपोआप सुदृढ होत जातं. त्याच्या लेखनाची ऊर्जा त्याच्यामध्ये निर्माण होत असते. कारण वाचन करणारी माणसं विचाराने आणि वृत्तीनं श्रीमंत होत जातात. बरोबर. आणि असं म्हणतो आपण की एखादं पुस्तक एखाद्याच्या आयुष्याला कलाटणी देऊ शकतं, एखाद्याचं पान एखाद्याचं आयुष्य बदलवू शकतं आणि एखादं वाक्य आपल्या आयुष्याचं ध्येय ठरू शकतं. एवढी ताकद ही वाचनामध्ये आहे. त्यामुळे मला असं वाटतं मुलांना वाचनाची गोडी कशी निर्माण होईल. अगदी छोट्या छोट्या कथांची पुस्तकं, छोट्या छोट्या गाण्यांची पुस्तकं मुलांच्या हातामध्ये दिली पाहिजे. पण त्याच्यासाठी अगोदर पालकांनी पण त्याच्यासमोर आपण पुस्तक वाचतोय हे दाखवलं पाहिजे, वाचन केलं पाहिजे. कारण आपल्या कुटुंबामध्ये आपलं वातावरण काय आहे याच सगळ्यात महत्वाचा परिणाम, याचे पडसाद आपल्या कुटुंबामध्ये उमटत असतात. तुम्ही मोबाईल घेऊन बसला आणि मुलाला जर म्हटलं तर वाचन कर तर मला नाही वाटत कुठला मुलगा वाचणार. आपण जर एक चांगलं पुस्तक हाताशी घेऊन बसलो आणि त्याला सांगितलं का हे पुस्तक मी आज वाचणार आहे आणि हे दुसरं छोटंसं कथांचं पुस्तक तुझ्यासाठी आणल्या गोष्टींचं ते तू वाचावं. आपण काय करूया, मी माझं वाचलेलं तुला ऐकवीन, त्यात छान मला जे आवडलेलं आहे आणि तुला काय आवडलं ते तू मला ऐकव, असं जर तो संवाद झाला मला वाटतं तर मुलांमध्ये आवड निर्माण होईल. आणि त्याचप्रमाणे आपल्याकडे नाशिकमध्ये म्हणा किंवा इतरत्र खूप सुंदर व्याख्यानं पण होत असतात. हो हो हो, नक्की. श्रवणाचं जे मी बोललो की उत्तम वाचक, उत्तम शिक्षक जो आहे तो उत्तम लेखक होऊ शकतो. बरोबर. उत्तम वाचक जो आहे तोही उत्तम लेखक, कवी होऊ शकतो. आणि म्हणून श्रवण भक्ती ही सगळ्यात महत्वाची आहे. खूप उत्तम वाचलं पाहिजे, उत्तम ऐकत गेलं पाहिजे आणि त्याच्यातून कवी, साहित्यिक हा घडत असतो. आपल्याला ज्या आपल्या शिक्षकांनी, आपल्या पिढीच्या शिक्षकांनी जे सुंदर वाचायचं शिकवलं, त्या लई त्यांनी दिल्या, उत्तम उदाहरणं दिली, उत्तम दृष्टांत दिले आणि त्याच्यामुळे वाचनाची गोडी आपल्यामध्ये निर्माण झाली. बरोबर. मला वाटतं संतांचे अभंग असतील, साहित्याची छान छान कवींचं, आम्हाला त्या काळामध्ये साने गुरुजींचं ऐकायला मिळायचं, गह पाटलांचं ऐकायला मिळायचं. अगदी देवा तुझे किती सुंदर आकाश, सुंदर प्रकाश, सूर्य देतो इतक्या गोड आवाजामध्ये या गह पाटलांच्या कविता आम्ही ऐकलेल्या आहेत. मला वाटतं हा संस्कार असतो आणि तो संस्कार आपल्यावर होतो आणि त्याच्यामुळे आपोआपच आपल्यातला लेखक, आपल्यातला कवी तोच आपण आपल्या पाल्यांना दिला
तो स्पेस दिला, ते संस्कार दिले, ती संधी दिली, तर काव्य प्रतिभा त्यांच्यातली अधिक फुलत जाईल, अधिक बहरत जाईल, यात शंका नाही. असे राजेंद्र सोमवंशी हे प्रत्येक मुलामध्ये जागृत व्हावे अशी अपेक्षा आपण करूया या संस्कारांमधून. आणि तुमचे कविता संग्रह जास्तीत जास्त श्रोत्यांनी आपल्या पाल्यांसाठी घेऊन त्यांना ते वाचायला द्यावेत, स्वतः वाचून दाखवावेत, गाऊन दाखवावेत, असं आव्हान आपण या निमित्ताने करूया. आणि सर, उत्सव कट्ट्यावर ही जी काव्य मैफिल आणि सबंध काव्यमय मुलाखत तुम्ही बहरत नेली त्याबद्दल साहित्य उत्सव परिवाराकडून आपले मनापासून आभार. धन्यवाद. थँक्यू सर. धन्यवाद. तुम्ही मुलाखतीची संधी आणि माझी इतकी छान मुलाखत घेतली, इतका सुंदर माझ्यातला कवी आणि माझ्यातला साहित्यिक तुम्ही जागृत केलात आणि मला खूप छान छान बोलणी दिली. मला तर बोलायला खूप आवडतं. शिक्षकाला असं आहे की किती बोलून किती नाही असं होत असतं. त्यामुळे ती संधी तुम्ही मला दिली तर उत्सव परिवाराचे मनापासून आभार. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू सर. दर्जेदार साहित्याचा आणि कलाकृतींचा आस्वाद घेण्यासाठी जॉईन करा साहित्य उत्सव व्हॉट्सॲप किंवा टेलिग्राम ग्रुप. जॉईन करण्यासाठी संपर्क करा 98 81 60 20 25 या क्रमांकावर. संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 9881 60 2025. साहित्य उत्सव हे यूट्यूब चॅनल आजच सबस्क्राईब करा. साहित्य उत्सवच्या फेसबुक पेजला जरूर भेट द्या, कारण ज्ञान आणि मनोरंजन यांचं अतूट नातं म्हणजे साहित्य उत्सव.